धाराशिवच्या परंडामध्ये भीषण अपघात झाला। एकाचा मृत्यू झालेला आहे तर 6 ते 7 जण यामध्ये जखमी झाल्याचं कळत आहे। तर तिकडे नाशिकच्या मनमाडच्या पोलिसांनी अंमली पदार्थांच्या विरोधात धडक कारवाईची मोहीम सुरू केली। या अंतर्गत 3 पथकं तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी छापा मारत सुमारे 10.5 किलो गांजा जप्त करण्यात आला। या प्रकरणी आतापर्यंत 3घांना अटक करण्यात आली असून यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे। कारवाईनंतर आता गांजा विक्रीचं मोठं रॅकेट सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून या संदर्भातला तपास आता जलद गतीने केला जातोय। मनमाड पोलीस स्टेशनची सर्व टीम, पोलीस निरीक्षक त्यांचे वेगवेगळे पथकं असे तयार केलेत आणि एकाच वेळेला मनमाड शहरामध्ये 3 ठिकाणी छापे घातले। 3ही ठिकाणी आमची कारवाई यशस्वी झाली। 3 आरोपी याच्यामध्ये आम्हाला रंगे हात मिळालेले आहेत। त्यांच्याकडे एकूण 10.5 किलो गांजा मिळालेला आहे। साधारण त्याची किंमत 1 लाखाच्या वर असेल। त्याच्यामध्ये 2 पुरुष आरोपी आहेत, 1 महिला आरोपी आहे। त्या आरोपींचा कोर्टामध्ये नेऊन पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला। आता ते आरोपी पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।